तर मी सगळे कार्यक्रम रद्द केले. आठवले साहेबांचा कार्यक्रम अटेंड केला आणि इथं आलो नाही. तर म्हणजे हा एक इमोशनल कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने मी पाहिलं, डॉक्टरांशी देखील मी बोलत होतो की ही मुलं जी आहेत, ही मुलं 500 मुलांचं ऑपरेशन केलं. ही मुलं बोलू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती. त्यांचं सामान्य मुलांसारखं जीवन नव्हतं आणि डॉक्टरांनी यामध्ये पुढाकार घेतला. ते म्हणाले, तुम्ही पहिलं ऑपरेशन केलं काय? त्यामुळे एका यशस्वी पुरुषाच्या मागे डॉक्टर सौ आपल्या उत्पल तुमच्या पाठीशी आहेत. आणि एक मी ते पाहत होतो आणि मुलं जे काही मगाशी हा कार्यक्रम इथं करत होते, तरी कार्यक्रम करताना असं वाटतच नव्हतं की यांना ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. एवढी सामान्य मुलांसारखी ही मुलं आज डॉक्टर सौ उमा उत्पल आणि डॉक्टर उत्पल यांच्यामुळेच ही 500 मुलं आज ऐकतायत, बोलतायत. सर्वसामान्य मुलांसारखं सगळं आज इथे कार्यक्रम पण त्यांनी केला. IIT मध्ये गेले, आणखी कुठं एक इस्रो मध्ये एक मुलगी सिलेक्ट झाली आहे. आणि खरं म्हणजे मी तर एक छोटासा एक निमित्त ठरलो, कारण शेवटी या कोक्लिअर इम्प्लांटसाठी फार 6-6.5 लाख रुपये खर्च होतो आणि तो सगळ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर जी लहान मुलं असतात, जन्मतः त्यांच्या हृदयामध्ये छिद्र असतात, ती देखील सर्जरी महागडी आहे. ती आपण किती केली ऑपरेशन? आतापर्यंत ती हृदयातल्या छिद्राचं ऑपरेशन सर्जरी करणं, ती देखील लाखो रुपये लागतात त्याला. आणि जवळपास 9,000 मुलांची शस्त्रक्रिया आपण ज्युपिटरमध्ये केली. वाढदिवसाला ते कार्यक्रम दरवर्षी असतो, मी जातो, सगळ्यांच्या वाढदिवसाला असतो. आणि खरं म्हणजे एक खऱ्या अर्थाने एक जीवदान देणारं काम डॉक्टर करताय तुम्ही. मगाशी काहीतरी तिथे म्हणाले, काही श्रवण आवाज देणारा का काय करणं, काहीतरी उत्तर बातमीमध्ये कर्णदान देणारा हा आधुनिक कर्ण आहे डॉक्टर उत्पल यांचा. आणि खरं म्हणजे डेडिकेशन आणि डिवोशन असल्याशिवाय हे होत नाही. आणि म्हणून मी महापालिकेलाही सांगितलं त्यावेळेस, आणि मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून यासाठी फटाफट पैसे यायचे ना. आणि ते पैसे कुणाचे होते? आज मुलांसाठीच होते, लोकांसाठीच होते, जनतेसाठीच होते. त्यामुळे त्याचा आनंद आहे. आणि आपल्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन देखील, तो डॉक्टर असल्यामुळे त्याला लगेच कळतं सगळं. आता तुम्ही छोटी छोटी ऑपरेशन करता, मी डॉक्टर नसले तरी मोठं ऑपरेशन. पण गमतीचा भाग सोडा, परंतु याला एक जिव्हाळा लागतो. आणि खासदारांनी देखील अतिशय मनापासून बैठका घेतल्या आणि याच्यामध्ये अनेक मुलांना, आज त्यांच्या पालकांना किती आनंद आहे. आज त्यांची मुलं बोलू शकत नव्हती, ऐकू शकत नव्हती, त्यांची वेगळीच दुनिया होती. परंतु सर्वसामान्य मुलं ज्या पद्धतीने जगतात, बोलतात, ऐकतात, त्याप्रमाणे आता ही मुलं ऐकतायत, बोलतायत आणि 98% मार्क मिळवत आहेत, इस्रोत जात आहेत, IITत जात आहेत. त्यांच्या पालकांना सगळ्यात जास्त आनंद होत असेल. त्या पालकांना देखील मी खूप त्यांचे अभिनंदन करतो. मंगेश चिवटे तर आहेत. मंगेश चिवटे आमच्या वैद्यकीय कक्ष जो आहे, हा काही जिल्ह्यामध्ये पूर्वी होता, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कक्ष आहे.
शिवसेना वैद्यकीय कक्ष सर्व 36 जिल्ह्यांमध्ये. आणि मी आता पाहतो की पूर्वी ज्युपिटरमध्ये तपासणी करायची, आता डॉक्टर तिकडे त्या त्या जिल्ह्यामध्ये जातात. ते आपले आशुतोष सिंग डॉक्टर, ते देखील मग मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतो, मलाही समाधान आहे. खरं म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काय समाधान असू शकतं. आणि आज ही सर्व मुलं या ठिकाणी स्वतः एक नाटिका तयार केली. नाट्य म्हणजे ते कलाकार देखील या ठिकाणी त्याच्यातल्या कला गुणांना वाव देण्याचं काम केलं. आता तो हा कुठे गेला आपला, किरणने दिव्यांग कला केंद्र सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळे या नव्हती, त्यामुळे अशा मुलांना देखील आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म किरण नागटी यांनी करून दिलेला आहे. त्यांची ती इमारत पण आता होती आहे. मी दिलाय का पैसे, मला माहिती नाही. मी दिलेलं डॉक्टर या हाताचं या हातालाही कळून देत नाही. त्यामुळे जेवढं काय देता येईल तेवढं दिलं पाहिजे. आणि देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, आणि असं चांगलं काम करावं. आणि म्हणून डॉक्टर मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमची मोहीम आता तुम्ही नवीन ठाणे जेनेटिक हिरोस्कोप, आता म्हणजे पुढची जी पिढी आहे त्या पिढीला देखील तुम्ही अशा संकटामध्ये ती पिढी येता कामा नये यासाठी देखील ही तुम्ही मोठी जे भूमिका घेतलेली आहे त्याला देखील माझ्या शुभेच्छा आहेत. आणि म्हणजे आपण आताच नाही भविष्याचा देखील वेध घेत आहे. आणि म्हणून पुढे आपल्या पालकांना, अनेक पालकांना आपल्या पुढच्या मुलांची भविष्याची चिंता नसावी, ती म्हणून तुम्ही चिंता घेतलेली आहे. तुम्ही चिंता करताय, मी तर तुमच्या सोबत आहे हो. मी काय काय काळजी करू नका. तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे मगाशीच मी सांगितलं, जेवढी मुलं येतील त्यांची लिस्ट तयार करा. ऑपरेशनसाठी पैसे कमी पडू देणार नाही. आणि हे नवीन ठाणे जेनेटिक हिरोस्कोप जो आहे त्याला देखील जे जे काही लागेल ते देखील मी आहे सोबत. काय करते डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याला मी मिस करतोय. सर एक लॅब बनवायची आपण, तिथे डॉक्टरांना शिकवायचं, तुम्ही शिकवा. ENT नाही, they can do arthroscopy, they can do gynec, they can do laparoscopy. सर बहुत सिंपल है ये, बहुत बड़ा चीज. ते करायचंय का हे? सर करा डॉक्टर श्रीकांत शिंदे स्किल आपण करू ना. महापालिकेला लगेच मी सांगतो आयुक्तांना ताबडतोब करायला लावू. अच्छा, त्यांचं कॉन्सेप्ट आहे. ओके, ठीक आहे, आपण ते करू, काळजी करू नका, ते होऊन जाईल. आता याचं जे महापौर वगैरे इकडे सगळे पदाधिकारी आहेत, महापौर आहेत, सगळे लोक आहेत, त्यामुळे हे करून घ्या. हे स्किल डेव्हलपमेंट नाही आहे, ते स्किल. अच्छा, तुमच्यात पण डेव्हलपमेंट. आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, त्यामध्ये मुलांना प्लेसमेंट आणि सगळ्या गोष्टी आहेत. तर हे खरं म्हणजे जिव्हाळ्याचं आहे. आणि ठीक आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर लवकरच ठाणे महापौर वैद्यकीय सहायता निधीची सुरुवात करण्याचा मानस आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. ठीक आहे, महापौर पण आहे, म्हणजे फास्ट लवकर लोकांना मदत होईल. आणि तुम्हाला सांगतो, काही कमी पडणार नाही. कमी तिथे आम्ही, काही चिंता करू नका. त्यामुळे हे पुण्याचं काम आहे. आणि तुम्हाला खरंच डॉक्टर, तुम्हाला या सर्व मुलांचे, त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत.
त्यामुळे तुम्हाला आणखी बळ मिळेल, उत्तम आरोग्य मिळेल आणि तुम्ही दोघंही याच्यामध्ये आणखी काम चांगलं करा अशा मी शुभेच्छा देतो. आणि शासनाच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून, आरोग्यमंत्री पण आपले प्रकाश आंबेडकर आहेत आणि महापालिका आपली आहे, मी तर आहेच आपल्याबरोबर, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ते निधी अशा मुलांच्या ऑपरेशनसाठी तुमचं जे पुढचं जे काही ठाणे, म्हणजे ठाणे हा पॅटर्न जो आहे हा जगभरामध्ये, इंडियामध्ये नक्की आहे. भारतामध्ये नक्कीच, पहिल्या भारतातच आपण करू, महाराष्ट्रात, भारतात. हा, पहिलं भारत. आणि त्यासाठी देखील जे जे काही लागेल ते तुम्ही सांगा. मंगेश तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये का तू पण गायब होतोस? ठीक आहे, मग मंगेशला तुम्ही सांगा. आणि जिथं इमारत बांधायची आहे, सेंटर करायचं आहे, निधीची आवश्यकता आहे, जे जे काही आपल्याला आवश्यक आहे ही सगळी पूर्तता या ठिकाणी आजचं हे पाहिल्यानंतर, मुलांचा आनंद आणि पालकांचा आनंद पाहिल्यानंतर मला वाटतं यापेक्षा दुसरं काम होऊ शकत नाही, पुण्याचं काम दुसरं असू शकत नाही. त्यामुळे बिलकुल यामध्ये आपण पुढे जाऊया. खासदार देखील तुमच्या सोबतच आहेत, त्यांच्याकडे पण खूप लोक वेगवेगळ्या या सगळ्या हेल्थ सेक्टरमधली लोक येतात. आता नवीन नवीन सगळे उपचार आलेले आहेत. त्यामुळे आणि ते खरं म्हणजे डायग्नोसिस महत्वाचं आहे. वयाच्या म्हणजे 1, 2, 3 वर्षामध्ये जर हे केलं ऑपरेशन तर 100% परफेक्ट ऑपरेशन होतं. 100% मुलं ऐकतात आणि 100% मुलं बोलतात. त्यामुळे आपल्याला डायग्नोसिस महत्वाचं आहे. त्यामुळे मुलं कुठली अशी आहेत की त्यांना आपल्याला शोधली पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यांची चेकिंग पण आपण करतो ना. आता ठाण्यात चालू केलं आपण, आणखी याची व्याप्ती वाढवूया जेणेकरून आपल्याला अचूकपणे मुलं शोधता येतील आणि त्यांना वेळेवर उपचार देता येतील. त्यामुळे मी पुन्हा एकदा या सर्व कामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं, सहकार्य ज्यांनी केलं त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून तुम्हाला दोघांनाही डॉक्टरांना खूप खूप शुभेच्छा मी देतो.